यासोबतच बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत आणि मागील तासाभरामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्यात। मग त्या तुमच्या गावातल्या असतील, तुमच्या जिल्ह्यातल्या असतील, शहरामधल्या बातम्या, आपल्या राज्यभरातील बातम्या, देशभरातील बातम्यांचा आढावा आपण न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये घेतलेला आहे। त्या बातम्या तुम्हाला सविस्तर स्वरूपामध्ये पाहायच्या असतील तर तुम्ही YouTubeवर जाऊ शकता, YouTubeला सबस्क्राइब करू शकता। लाईव्ह आपण न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलवर हे सगळं बघू शकता आणि पुढे सुद्धा अशाच महत्त्वाच्या बातम्या, सध्याच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। शरद पवार 10 वर्ष कृषी आणि सहकार मंत्री होते। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? अमित शहांचा शरद पवारांना सवाल। फडणवीस आधी एकनाथ शिंदेंच्या वर ढकलत होते, मात्र आता त्यांना कुणावरही ढकलता येणार नाही। त्यांना आमचं काम करावंच लागेल। मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार। वंजारी समाज खूप चांगला आहे, मात्र धनंजय मुंडे आणि टोळीमुळे समाज बदनाम झालाय। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। वाल्मिक कराडचा नवा व्हिडिओ समोर, पोटदुखीचा त्रास होत असल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचार। 45 नंबर वॉर्डमध्ये उपचार सुरू। महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, तो शिवसेनेतील आहे याचा विचार करावा। खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा। पडद्यामागे घडामोडी सुरू असल्याचंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरेंवर शिंदेच्या शिवसेनेचा जोरदार पलटवार। ठाकरेंना पंचकर्म करण्याची गरज असल्याचा खासदार नरेश मस्केंचा टोला। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ। मोहम्मद शरीफुल्ला बांद्रे कोर्टाने सुनावली 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। भंडाऱ्यातल्या जवाहरनगरमधील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, 2 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। घंटागाडीनं 80 वर्षीय वृद्धाला चिरडलं आणि फरफटत नेलं। अपघातामध्ये वृद्धाचा मृत्यू। दिव्याच्या संतोष नगरमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। आणि राज्यात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता। परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचा प्रवासही महागणार। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। मालेगावात सहकार परिषदेच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली। यावेळी शहांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला। शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री होते। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी आणि साखर उद्योगासाठी काय केलं, असा सवाल शहांनी केला। मालेगावच्या कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आले। या कार्यक्रमात भुजबळांना शहांच्या शेजारी स्थान देण्यात आलं। मागील काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान दोघेही एकाच मंचावर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी विधिवत पूजा करत त्यांनी प्रार्थना केली। वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। कराडला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। वॉर्डातील सर्व रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले। त्या ठिकाणी पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात लावल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे। वाल्मिक कराडचा पोटामध्ये दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या ICU मध्ये उपचार सुरू आहे। बापू आंधळे खून प्रकरणावरून जितेंद्र भाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला, ज्यामध्ये 29 जून 2024ला महादेव गीते याच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे मोठी खळबळ माजली, तर वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केलाय। महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड यांची मुलं सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 150 कॉल केले होते, असा आरोप धस यांनी केला।
आमदार सुरेश धस यांनी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणी धस यांनी अधीक्षकांना निवेदन दिलं. महादेव मुंडेंची 15 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. अद्याप हत्या प्रकरणाचा तपास झालेला नाही. हत्येचा तपास एनसीबीकडे द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. मुंडेंचे हत्यारे 15 दिवसात सापडायला हवेत असंही धस म्हणाले. भंडाऱ्याच्या जवाहरनगरमधील आयुध निर्माण कारखान्यामध्ये स्फोट झाला. सी सेक्शन मधील स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा गाठण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. नागपुरात सुरू असलेली पत्रकार परिषद थांबवत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल्ला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसोबत बांगलादेशातून आणखी 4 ते 5 बांगलादेशी मुलं भारतात आली होती. एजंट्सनी शरीफुल इस्लाम याला भारताची सीमा ओलांडण्यास मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे. लीलावती हॉस्पिटलमधून सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट समोर आलेला आहे. सैफवर 5 वेळा वार करण्यात आले होते असं वैद्यकीय अहवालात म्हटलंय. सैफच्या पाठीवर, मनगटावर, मानेवर, खांद्यावर आणि कोपऱ्यावर जखमा झाल्याचा रिपोर्टमधून समोर आलं. पुण्यातील कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाली. अजित पवारांनी माझ्याशी एका प्रकल्पाबाबत चर्चा केली. आमच्यात राष्ट्रवादी पक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं शरद पवारांनी सांगितलं. पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही पवारांनी शेजारी बसणं टाळलं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्या सहकार मंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून शेजारी बसले असं शरद पवार म्हणाले. कोण जाते आणि कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. आमच्याकडचा सर्व गाळ आधीच केलाय, आता आमच्यातून कोणीच जाणार नाही. उदय सामंतांनी आधी स्वतःला सांभाळावं अशी टीका संजय राऊत यांनी केली. उद्योगमंत्री दाओसला नेमके कशासाठी गेले होते? गुंतवणूक आणायला गेले की पक्ष फोडायला असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी उदय सामंतांवर टीका केली. सामंत वारंवार सांगतायत हे संपर्कात आहेत, ते संपर्कात आहेत, मी वाट बघतोय, कोण कधी जाते असा टोला शरद पवारांनी लगावला. पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं उद्धव ठाकरेंचं मत आहे, पण टोकाची भूमिका नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी आहेत. महाराष्ट्राला गद्दारीचं गालबोट ठाकरेंमुळेच लागलं. भाजपशी गद्दारी केली नसती तर आज चित्र वेगळं असतं अशी टीका बावनकुळेंनी केली. ठाकरेंनी कुठे चुकलं याचं आत्मपरीक्षण करावं असंही ते म्हणाले. बावनकुळेंना ताबडतोब अटक केली पाहिजे. बावनकुळेंनी 600 कोटींचा भूखंड 1 रुपयामध्ये घेतला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलं हा सर्वात मोठा गुन्हा आहे असंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. शिंदे आणि त्यांची लोक ईडी सीबीआयच्या भीतीनं पळाली अशी टीका संजय राऊतांनी केली. आम्ही तुमच्यासारखी लाचारी स्वीकारली नाही असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना अजून सरकार कळलेलं नाही अशी टीका महसूल मंत्री बावनकुळेंनी केली. 2 वर्ष आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले. सरकारचा मूळ गाभा त्यांना कळला नाही असा टोला बावनकुळेंनी लगावला. सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना खडसावलंय. प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला. महायुतीमधील भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असणार आहेत. भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए हे थेट संघाच्या मुशीत घडलेले असतील. त्यामुळे संघ आणि भाजपमध्येही योग्य समन्वय साधता येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरच्या कागलमध्ये राजकारण पुन्हा तापलेलं आहे. यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस मुश्रीफ समर्थकांनी ठेवले. विधानसभा निवडणुकीमध्ये घटलेलं मताधिक्य आणि पालकमंत्री पदाबाबत झालेला अपेक्षाभंग यानंतर मुश्रीफ समर्थकांकडून स्टेटसद्वारे वचपा काढण्याचा इशारा दिला जातो. नागपूर महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण केली जाणार आहेत.
त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पावलं उचलली आहेत. तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या. पुण्यात देश आणि राज्य पातळीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींचा राबता वाढलेला आहे. गेल्या वर्षी पुणे शहरात अतिमहत्वाच्या व्यक्तींचे 853 दौरे झाले, तर 2023च्या तुलनेमध्ये अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात दुपटीनं वाढ झाली आहे. एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकांवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे. नवी दिल्लीतील संसद NXC भवनच्या मुख्य समिती कक्षात दुपारी 3 वाजता ही बैठक होईल. बांगलादेशींना जन्मदाखले देण्याचं कारस्थान महाविकास आघाडीचंच आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. बांगलादेशींना जन्मदाखले देताना सादर केलेल्या बोगस कागदपत्रांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल आणि राज्यातील 2 लाख बांगलादेशींना परत पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. कानातील इयरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. पालघरमध्ये ही घटना घडली. सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसनं धडक दिली आणि त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. राज्यात एसटीचा प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 14.95% एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ऐतिहासिक छावा सिनेमाच्या ट्रेलरवरून नवा वाद पेटला. छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवणं आणि समाधानमधून हिंदवी स्वराज्याचा उल्लेख गायल्यामुळे नवा वाद पेटलाय. ट्रेलरमधील काही दृश्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. कारवाईमध्ये आरोपींकडून 40 किलो गांजासह कोकेन, ड्रग्ज असा 84 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान कोरेगाव पोलीस ठाणे आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करत 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक केली. पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेनं केली आहे. पुण्यातील 9 बँकांना मनसेकडून निवेदन देण्यात आलंय, तर बँकेमध्ये कर्मचाऱ्यांनी खातेदारांशी मराठीमध्ये संवाद साधावा आणि इतर सेवा मराठीत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. पुण्याच्या नांदेड गावात गिलेन बॅरी सिंड्रोम आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले. दरम्यान दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. गावाला ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीमध्ये अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. नेरळवरून माथेरानला जाणाऱ्या घाटामध्ये एका कारला अचानक आग लागली. या आगीमध्ये कार टळला. पुण्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यानं एका दुचाकी स्वाराला मारहाण केली. कारला धक्का लागला म्हणून बागुल यांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. कोथरूडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांची दखल घेत चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्याला भेट दिली. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. डोंबिवलीमध्ये झाड रिक्षावर कोसळल्यानं एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. काही सेकंद आधी प्रवासी रिक्षातून उतरल्यामुळे थोडक्यात प्रवाशाचा जीव वाचला. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये औद्योगिक परिसरामध्ये असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्रामधून कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. चाकणमध्ये झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. धनश्री अंबादास गाढवे असं या 9 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे प्राधान्यानं नोंदवून त्यांना न्याय द्यावा आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या. तर पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवला जातो. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेती बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा कृती समितीनं दिला. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूरमध्ये शेतकऱ्यांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. महामार्ग रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातही शेतकरी आक्रमक झाले. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। आमच्या शेतातून हा महामार्ग जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। चंद्रपूर जिल्ह्यातील पायली गावच्या ग्रामस्थांनी पायली भटाळी गट ग्रामपंचायत कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू केलं। कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या या गावाचं पुनर्वसन होणार आहे, मात्र ग्रामस्थांनी केलेल्या 111 जमीन रजिस्ट्री ग्राम सचिवांनी रोखून धरल्यात, त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाण्याच्या पळशी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कर्जमाफीच्या मागणीसाठी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेनं दिला। दरम्यान टॉवरवर चढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। भोपाळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस या संस्थेनं हा अहवाल जारी केला। मावळच्या वडगाव वाघवाडी गावात बिबट्याची दहशत पसरलेली आहे। पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ले करत असल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। कुडाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्राजक्ता बांदेकर विजयी झाल्यात। मवियाच्या नगरसेविका श्रुती बर्दम यांनी मविया उमेदवार सही कळप यांना मतदान न करता भारतीय जनता पार्टीच्या प्राजक्ता बांदेकर यांना मतदान केल्यानं भाजपचा विजय झाला। परभणीतील गंगाखेड शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढलंय। याकडे नगरपालिका प्रशासनानं लक्ष देऊन कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी अशी मागणी केली जाते। परभणी गंगाखेड हायवेवर असलेल्या दैठणा गाव आणि परिसरातील मुख्य रस्त्यावरील लाईट मागील काही दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत अशी मागणी केली जाते। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या कोयना गेट परिसरामध्ये अस्वलांचा संचार पाहायला मिळाला। काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकावरही अस्वलानं हल्ला केला होता, त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे। अमरावतीच्या रहाटगावमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहनाची गोरक्षकांनी तोडफोड केली। या वाहनातून 13 जनावरांची अवैध वाहतूक केली जाते। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। बाजार समितीच्या तुलनेत 900 रुपये जास्त भाव मिळतोय, त्यामुळे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या। सांगोल्याच्या कमलपूरमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। तर संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। गेल्या 5 दिवसांपासून धाराशिवमधील सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी कायम आहे। रात्र जागून शेतकरी खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करतायत। त्यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी